हां भाऊ, तुमचं नाव आणि पत्ता सांगा. सुभाष जोशी, मलकापूर, काळीकोट. अच्छा, आपण धन्वंतरीची औषधी कशासाठी वापरली? मला अस्थमाचा भरपूर त्रास होता. बर, कधीपासून? तसा तर लहानपणापासून होता, पण मागच्या वर्षी जास्त अटॅक उद्भवला होता. हां. त्यामुळे मी त्याकरता 1-1.5 लाख रुपये खर्च आला मला. बर. पण त्या कोणत्याही औषधीचा फरक पडत नव्हता. हां. आणि डॉक्टरनी ॲलोपॅथिकवाल्यांनी तर सांगितलं होतं की तुम्हाला ऑक्सिजनवरच राहावं लागेल, असं. तुम्हाला ऑक्सिजनशिवाय काही आता पर्याय नाही आहे. हां. मी 8 दिवस भरती होतो दवाखान्यात, बर परंतु काही फरक पडला नाही. बर, तुम्ही कुठले कुठले डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतलेली आतापर्यंत? मी मलकापुरातल्या जवळजवळ सगळ्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली. बर, अजून बाहेर गावी? ट्रीटमेंट घेतली. हां. अस्थमाची खास ट्रीटमेंट घेतली. हां. मला त्यावेळेस 7-8 वेळा म्हणजे ते अस्थम्याचं हे ओढावं लागत होतं, पंप ओढावं लागत पंप होते? ओढावं लागत होता. एक दिवसभरात 7-8 वेळा? दिवसभरात 7-8 वेळा. असं. तेव्हा मी कोणतंही काम करू शकत होतो, हां. दुकानावर जाऊ शकत नव्हतो. हां. 4 महिने मी घरी होतो, तेव्हा दुकान असं. मुलगी चालत होती. बर आता मी व्यवस्थित दुकानावर जाऊ शकतो, माझं काम बर करू. बर. मग आपली औषध चालू केल्यावर तुम्हाला काय अनुभव आला? औषधी चालू केल्यावर माझा कफ कमी झाला, कफ पडायला लागला. हां. आणि त्यामुळे मला चांगलं वाटायला लागलं. हा. आणि माझी प्रतिकारशक्ती जी होती हा. ती वाढली. आणि हा. त्यामुळे मी दुकानावर जाऊ शकलो, माझं काम व्यवस्थित करू शकलो. अच्छा. असं त्यामुळे खूप फायदा झाला. हां. आणि आता तुम्हाला पंप ओढावा लागतो, किती वेळा ओढता? आता 2 वेळा ओढतो मी. तसा एकही वेळा ओढला तर माझं काम होऊ शकते. अगोदर मात्र 7-8 वेळा ओढावा 7-8 लागतो? वेळा ओढल्याशिवाय काम होत नव्हतं. पायऱ्या असं. चढताना मला खाली पंप ओढल्याशिवाय मी पायऱ्या चढू शकत नव्हतो. हां. त्यामुळे खूप त्रास होत होता. दवाखान्यातही गेलो मी औरंगाबादला, हा. तेव्हाही मी पायऱ्या चढू शकलो नाही. हां, असं. अच्छा. बर, मग तुम्हाला धन्वंतरीच्या औषधीबद्दल तुमचं पूर्णपणे समाधान आहे? पूर्णपणे समाधान आहे.